पहा मुलांना, आता आपण चौथं देखील एक्झाम्पल घेणार आहोत आणि ते असं आहे की आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका रेषेवर, आता इथे आपण काय घेतलेले आहे, एक आकृती घेतलेली आहे आणि तिथे पहिला जो बिंदू आहे तो काय घेतलेला आहे, ए हा घेतलेला आहे. मग ए केंद्रबिंदू घेऊन आपल्याला जी मोजपट्टी आहे त्याच्यामध्ये 0.5 सेंटीमीटर त्रिज्येचे पी हे काय घ्यायचं आहे, P1 हे अर्धवर्तुळ काढले आहे. बघा P1 जे आहे हे किती वर्तुळ काढलेले आहे, तर अर्धवर्तुळ काढलेले आहे. इथे आपल्याला काय दिसत आहे, तर अर्धवर्तुळ दिसत आहे. कशाचे, तर P1 चे. मग ते ह्या रेषेला बी बिंदू छेदते. आता ते कशामध्ये छेदते, बी बिंदूमध्ये छेदते, कारण आपण किती वर्तुळ काढलेलं आहे, तर 0.5 हे अंतर जे आहे ते मोजपट्टीमध्ये आपण घेतलेलं आहे आणि आपण अर्धवर्तुळ काढलेलं आहे जे कशामध्ये छेदत आहे, तर बी बिंदूमध्ये छेदत आहे. आता बी केंद्रबिंदू घेऊन आपल्याला काय करायचं आहे, तर 1 सेंटीमीटर त्रिज्येचे P2 हे अर्धवर्तुळ जे आहे रेषेच्या दुसऱ्या बाजूला काढले. आता पुन्हा ए केंद्र घेऊन आपल्याला काय करायचं आहे, 1.5 सेंटीमीटर त्रिज्येचे अर्धवर्तुळ आपल्याला P3 हे काढायचे आहे. बघा कुठले, तर P3. P1 आपण अर्धवर्तुळ काढलेले आहे आणि आता आपल्याला P3 हे देखील वर्तुळ काढायचे आहे. मग अशा प्रकारे ए आणि बी केंद्र घेऊन आपल्याला 0.5 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर अशा त्रिज्येची जी अर्धवर्तुळे काढल्यामुळे एका वलयाकार आकृती तयार होते. म्हणजे ही कुठली आकृती आहे, तर वलयाकार आकृती आहे. अशा प्रकारे 13 अर्धवर्तुळांनी आपल्याला तयार झालेल्या वक्रांची एकूण लांबी किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. आणि ते पायची किंमत दिलेली आहे, किती आहे ती, तर पायची किंमत आहे 22/7 ही आहे आपल्याला पायची किंमत. आणि त्यानुसारच आपण काय केलेले आहे, याचे जे उकल आहे ते आपण करून घेतलेले आहे. तर बघा, हे जे वर्तुळ आहे ते आपण कसं काढलेलं आहे की ए बिंदूपासून आपण P1 जे काढलेलं आहे अर्धवर्तुळ, त्याचं माप आपण 0.5 घेतलेलं आहे. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, P3 काढताना 1.5 सेंटीमीटर अंतर घेऊन P3 हे वर्तुळ आपण काढलेलं आहे. P1 हे कशामध्ये छेदत आहे, तर बी बिंदूमध्ये छेदत आहे आणि दुसरा एक अर्धवर्तुळ जो आहे तो P2 हा तयार झालेला आहे. म्हणजेच ए बी या क्रमाने केंद्राने घेऊन आपण काय केलेलं आहे, अर्धपरिघ जो आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे. म्हणजे P1, P2, P3 हे आपण काय करणार आहे, अर्धवर्तुळाचा परिघ जो आहे तो आपण मांडणार आहोत. तर पहिल्या अर्धवर्तुळाची त्रिज्या किती आहे, आपल्याला माहित आहे 0.5 सेंटीमीटर एवढी आहे. आणि दुसऱ्या अर्धवर्तुळाची जी त्रिज्या आहे ती आहे 1.0 सेंटीमीटर. याप्रमाणे आपल्याला ती दिलेली आहे. आणि मग P1, P2, P3, P13 एवढं आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्या अर्धवर्तुळाच्या किमती काढायच्या आहेत. आणि बघा, ते आपण इथे काढून देखील घेतलेल्या आहेत की पहिल्या अर्ध परिघाची जी लांबी आहे ती किती आहे, P1 बरोबर किती आहे, πr1 बरोबर पाय गुणिले किती, तर 1/2 बरोबर π/2. पायची किंमत आपल्याला दिलेली आहे. म्हणून P2 बरोबर किती, तर πr² बरोबर पाय गुणिले 1 बरोबर पाय. मग P3 बरोबर πr³ बरोबर पाय गुणिले काय येणार आहे, 1.5 बरोबर 3/2 पाय. मग P1, P2, P3 हे अर्धपरिघ म्हणजेच कसे येणार आहेत, तर 1/2 पाय, 1 पाय, 3/2 पाय या संख्या अंकगणिती श्रेणीत आहे. कशामध्ये आहे, तर ह्या सर्व संख्या अंकगणिती श्रेणीत आहे. म्हणून इथे ए बरोबर काय मांडलेलं आहे, 1/2 पाय आणि डी बरोबर 1/2 पाय. यावरून आपल्याला SN काढायचं आहे. मग SNचे सूत्र बघा, SN बरोबर किती आहे, n/2 कंसामध्ये 2 अधिक कंसामध्ये n-1 कंस पूर्ण त्याचा डी आपण इथे घेतलेला आहे. मग S13 किमती आपण टाकूयात, बरोबर 13/2 कंसामध्ये 2 गुणिले π/2 अधिक काय आहे, 13-1 गुणिले π/2 हे आपण घेतलेले आहे. सूत्र टाकून आपण किमती टाकलेल्या आहेत सूत्र घेऊन. मग 13/2 कंसामध्ये पाय अधिक 6 पाय, मग 13/2 किती आलेले आहे, तर 7 पाय हे आलेलं आहे. मग 13/2 गुणिले किती, 7 गुणिले पायची किंमत आपण घेतलेली आहे 22/7. तर किती आलेलं आहे, 143 सेंटीमीटर एवढं आलेलं आहे. परिघ किती आलेला आहे, तर 143 सेंटीमीटर आलेला आहे. म्हणजेच इथे अर्धवर्तुळांनी तयार झालेल्या वक्राची एकूण लांबी किती आहे, तर एकूण लांबी आहे 143 सेंटीमीटर एवढी तयार झालेल्या अर्धवर्तुळाची लांबी आहे.
आता पुढील जे उदाहरण आहे ते आपण इथे घेऊया आणि ते असं आहे की एका गावात 2010 साली 4000 लोक साक्षर होते. ही संख्या दरवर्षी 400ने काय होते, वाढत जाते. मग 2020 साली किती लोक साक्षर झाले आहेत हे आपल्याला काढायचे आहे. तर बघा याचे उकल जे आहे ते आपण अशा पद्धतीने करून घेतलेली आहे. तर इथे वर्ष जे आहे ते 2010, 2011, 2012 अशा प्रकारे 2020 आपण घेतलेलं आहे. मग साक्षर लोक प्रत्येक वर्षी काय होत आहे, प्रत्येक वर्षी 400ने वाढत आहे. म्हणून 4000 2010 मध्ये किती होते, 4000 होते. 2011 मध्ये 400ने वाढत आहे, साहजिकच 4400 येणार आहे. मग 2012 मध्ये आपल्याला 4400 मध्ये 400 ऍड करायचे आहे. किती होणार आहे, 4800 बरोबर. मग अशा प्रकारे 2020 मध्ये किती होणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून बघा ए बरोबर किती आहे, 4000, डी बरोबर 400 आणि एन बरोबर किती तर 11. मग टी एन बरोबर किती, ए अधिक कंसामध्ये एन वजा 1 डी. टी एन बरोबर किमती टाकलेल्या आहे 4000 अधिक 11 वजा 1 बरोबर किती तर 400. मग टी एन बरोबर 4000 अधिक 4000 बरोबर किती होतात तर 8000 होतात. मग 2020 साली 8000 लोक काय झालेले आहेत तर 8000 लोक साक्षर झालेले आहेत. आता जो पुढचा प्रश्न आहे तो देखील इथे आपण घेतलेला आहे की श्रीमती शेख यांना 2015 साली वार्षिक पगार किती होता तर 1,80,000 रुपये एवढा होता. मग अशी नोकरी त्यांना मिळाली होती. मग ऑफिसने त्यांना दरवर्षी काय केलेलं होतं की 10,000 रुपये वाढ द्यायचे कबूल केले. तर कितव्या वर्षी त्यांचा जो वार्षिक पगार आहे तो 2,50,000 रुपये होईल. बघा त्यांना किती पगार होता तर 1,80,000 होता आणि ऑफिसने काय ठरवलं की 10,000 रुपयाने वाढ करणार आहेत. मग कितव्या वर्षी 2,50,000 रुपये एवढा त्यांचा पगार होणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. म्हणून बघा आपण इथे सांगितलेलं आहे की उकल जे आहे ते आपण अशा पद्धतीने करून घेतलेली आहे की वर्ष पहिलं कितवं आहे तर 2015 आहे. मग दुसरे वर्ष किती आहे 2016. तिसरे जे वर्ष आहे ते आहे 2017. मग पगार बघा काय होता तर पहिल्या वर्षी त्यांचा पगार होता 1,80,000. दुसऱ्या वर्षी तो 10,000ने वाढला, मग साहजिकच 1,90,000. तर मग तिसऱ्या वर्षी किती किंवा किती पगार त्यांचा 2,50,000 कितव्या वर्षी झाले हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून बघा ए बरोबर किती आहे तर ए बरोबर 1,80,000 रुपये आणि डी बरोबर किती आहे 10,000. एन बरोबर आपल्याला काढायचं आहे. म्हणून टी एन बरोबर किती तर 2,50,000 रुपये आहे. मग टी एन बरोबर ए अधिक कंसामध्ये एन वजा 1 कंस पूर्ण डी 2,50,000 बरोबर 1,80,000 अधिक एन वजा 1 गुणिले काय येणार आहे 10,000. मग एन वजा 1 कंसामध्ये गुणिले 10,000 बरोबर किती तर 70,000. मग एन वजा 1 बरोबर किती 7 आणि एन बरोबर किती आलेलं आहे 8 आलेलं आहे. म्हणजे 8व्या वर्षी त्यांचा वार्षिक पगार किती होणार आहे तर 8व्या वर्षी त्यांचा वार्षिक पगार होणार आहे 2,50,000 एवढा होणार आहे. कितव्या वर्षी तर 8व्या वर्षी. का, कारण त्यांना प्रत्येक वर्षी काय होत आहे 10,000ने पगार वाढ होत आहे. मग 8व्या वर्षी त्यांचा जो पगार आहे तो 2,50,000 एवढा होणार आहे. आता बघा आपलं जे 7वं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे की एका गृहस्थाने 8,000 रुपये कर्ज घेतले आणि त्यावर 1,360 रुपये जे आहे ते व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी देऊन सर्व रक्कम जी आहे 12 मासिक हप्त्यात भरली. तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा जो हप्ता आहे तो किती होता. तर बघा त्याची उकल जे आहे ते आपण अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे की कर्जावर रक्कम बरोबर किती तर 8,000 रुपये. मग त्यावरील व्याज किती आहे 1,360 रुपये. एकूण परत करावयाची जी रक्कम आहे ती आहे एस एन बरोबर किती तर 9,360 रुपये. मग रक्कम आहे 12 मासिक हप्त्यात आपण भरली आहे. मग एन बरोबर किती तर 12. मग प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी म्हणजे काय होणार आहे डी बरोबर वजा 40. मग यावरून आपण पहिला हप्ता म्हणजेच काय केलेला आहे ए काढू शकतो. तर एस एन बरोबर किती n/2 कंसामध्ये 2 अधिक एन वजा 1 डी हे जे सूत्र आहे या सूत्रानुसार आपल्याला काय करायचं आहे तर शेवटचा हप्ता किती होणार हे आपल्याला ठरवायचं आहे. मग सूत्र आपण घेतलेलं आहे आणि त्या सूत्रामध्ये आपल्याला किमती ज्या आहेत त्या भरायच्या आहेत.
मग 9360 बरोबर किती, तर 12/2. 2 गुणिले ए अधिक 12 वजा 1 बरोबर किती, तर वजा 40. मग 9360 बरोबर 12 ए अधिक कंसामध्ये 6 कंसामध्ये 11 वजा 40 हे आपण घेतलेलं आहे. आता त्याची जी बेरीज आहे 9360 बरोबर 12 ए अधिक 6 कंसामध्ये वजा 440 आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे पुढे घेतलेलं आहे की 9360 बरोबर 12 ए वजा काय होणार आहे, तर वजा होणार आहे 2640 हे होणार आहे आपलं वजा. मग 12 ए बरोबर किती, तर 9360 अधिक किती झालेलं आहे, 2640 झालेलं आहे. मग 12 ए बरोबर किती, तर 12,000 रुपये किती झालेले आहे, 12 ए बरोबर 12,000. मग ए बरोबर किती आपण काढले आहे, तर ए बरोबर आपण 1000 हे काढलेलं आहे. मग शेवटचा हप्ता म्हणजे TN काढण्यासाठी आपल्याला जे सूत्र आहे ते घ्यावे लागणार आहे की SN बरोबर किती, n/2 कंसामध्ये T1 अधिक TN. तर 9360 बरोबर किती, तर 12/2 म्हणजेच कंसामध्ये 1000 अधिक काय आहे TN कंस पूर्ण. 9360 बरोबर किती, 6 गुणिले 1000 अधिक 6 TN. मग 9360 बरोबर किती, 6000 अधिक 6 TN आपण घेतलेले आहे. मग 6 TN बरोबर किती, 9360 वजा किती होणार आहे, 6000 हे होणार आहे. तर TN बरोबर किती, तर 3360 भागिले 6 आपण घेतलेले आहे. तर 6 ने आपण 3360 ला भागितलेलं आहे. TN बरोबर किती आलेलं आहे, 560 एवढं आलेलं आहे. म्हणून पहिला हप्ता रुपये किती होणार आहे, तर 1000 रुपये व शेवटचा हप्ता जो होणार आहे तो होणार आहे 560 रुपये. तर बघा आपला जो पहिला हप्ता आहे तो किती होणार आहे, 1000 रुपये आणि आपला जो शेवटचा हप्ता आहे तो होणार आहे 560 रुपये. आता पुढचं देखील एक्झाम्पल जे आहे ते आपण इथे बघूयात आणि ते असं आहे की जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणकृती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पहिल्या ओळीत 1 झाड, दुसऱ्या ओळीत 2 झाडे, तिसऱ्या ओळीत 3 याप्रमाणे 25 ओळीत झाडे लावली. एकूण किती झाडे लावावीत हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि बघा आपण त्याची उकल देखील इथे करून घेतलेली आहे की दिलेल्या माहितीवरून आपण अंकगणिती श्रेणी पुढील प्रमाणे मिळवली. 1 2 3 4 म्हणजे शेवटी किती, तर 25 येणार आहे. मग यावरून ए बरोबर किती, 1 डी बरोबर 1 आणि n बरोबर किती असणार आहे, 25. मग एकूण झाडे काढण्यासाठी सूत्र आपण घेतलेलं आहे SN बरोबर n/2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 डी. मग सूत्रामध्ये आपण किमती टाकलेल्या आहे SN बरोबर 25/2 कंसामध्ये 2 गुणिले 1 अधिक 25 वजा 1 हे आपण घेतलेलं आहे. मग आता आपण सूत्रामध्ये काय केलेलं आहे, किमती टाकून घेतलेल्या आहेत आणि SN बरोबर किती, तर 25 अधिक 25/2 गुणिले काय येणार आहे, 24 येणार आहे. मग SN बरोबर किती, 25 अधिक किती आलेले आहे, 300 आलेले आहे. तर इथे SN बरोबर किती येणार आहे, 325 येणार आहे. आपण बेरीज करून घेतलेली आहे. म्हणून एकूण 325 झाडे लावावीत. किती लावावीत, एकूण 325 झाडे जे आहे ते आपण लावलेली आहेत. आता जे पुढचे एक्झाम्पल आहे ते आपण घेऊयात की 1000 रुपयाची रक्कम जी आहे किती, तर 1000 रुपयाची रक्कम 10% सरळ व्याज दराने गुंतवली तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या व्याजाची रक्कम अंकगणितीय श्रेणी होईल का ते तपासा. ती अंकगणितीय श्रेणी होत असेल तर 20 वर्षानंतर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम जी आहे ते आपल्याला काढायची आहे. म्हणून बघा ते आपण इथे काढून घेतलेली आहे. तर इथे जे सरळ व्याज आहे त्याचे सूत्र आपण लिहिलेले आहे की P गुणिले R गुणिले n छेदस्थानी काय येणार आहे, 100. मग 1 वर्षानंतर मिळणारे सरळ व्याज काय असणार आहे की 1000 गुणिले 10 गुणिले 1 छेदस्थानी आहे 100 बरोबर काय आलेलं आहे 100. मग 2 वर्षानंतर मिळणारे जे सरळ व्याज आहे ते आहे 1000 गुणिले 10 गुणिले 10 छेद काय आहे 100 बरोबर काय आहे, तर 200. मग 3 वर्षानंतर मिळणारे जे सरळ व्याज आहे ते आहे 1000 गुणिले 10 गुणिले 3 छेदस्थानी काय आहे 100 बरोबर काय आलेले आहे, तर 300 आलेले आहेत. आता 3 वर्षानंतर मिळणारे व्याज सरळ व्याज आपण काढलेले आहे. मग अशा प्रकारे 4 5 6 वर्षानंतर मिळणारे व्याज अनुक्रमे किती होणार आहे बघा, तर 400 500 600 एवढे असणार आहे. मग या संख्येवरून डी बरोबर किती आहे, तर 100 आणि ए बरोबर 100 म्हणून ही अंकगणितीय श्रेणी
आहे. तर 20 वर्षानंतर मिळणारे जे सरळ व्याज आहे, सूत्र आपण घेतलेले आहे की TN बरोबर A अधिक कंसामध्ये N वजा 1 D. सूत्रानुसार आपण किमती टाकलेला आहे की T20 बरोबर किती 100 अधिक कंसामध्ये 20 वजा 1 कंस पूर्ण 100 हे आपण घेतलेले आहे. तर बघा T20 बरोबर किती, तर 100 अधिक कंसामध्ये 20 वजा 1 बरोबर किती, तर 100. मग T20 बरोबर किती आलेले आहे, तर 2000. म्हणजेच 20 वर्षानंतर मिळणारे एकूण व्याज किती आहे, तर 20 वर्षानंतर मिळणारे जे एकूण व्याज आहे ते आहे 2000 रुपये. तर हे आहे आपलं मिळणारे 20 वर्षानंतरचे एकूण व्याज 2000 रुपये. पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण या पाठामध्ये काय शिकलेलो आहोत, तर अंकगणितीय श्रेणी, अंकगणितीय श्रेणीचे nवे पद तसेच पहिल्या n पदाची जी बेरीज आहे ती आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत आणि अंकगणिती श्रेणीचा जे व्यवहारातील उपयोग यांचा अभ्यास देखील आपण या पाठामध्ये केलेला आहे. तसेच खालील काही सूत्रांचा अभ्यास आपण केलेला आहे आणि हे सूत्र देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्याला दिलेले जे काही एक्झाम्पल आहे ते सॉल्व करता येणार आहे. बघा सूत्र काय आहे, तर TN बरोबर काय आहे, A अधिक कंसामध्ये N वजा 1 D. दुसरं आहे SN बरोबर काय आहे, N छेद 2 कंसामध्ये T1 अधिक TN कंस पूर्ण. SN बरोबर किती आहे, N छेद 2 कंसामध्ये 2A अधिक कंसामध्ये N वजा 1 कंस पूर्ण D. हे आहे आपले सूत्र. तर अशा प्रकारे या सर्व घटकांचा जो अभ्यास आहे आपण या प्रकरणामध्ये केलेला आहे. तर बघा मुलांना, आपण अंकगणितीय श्रेणी हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे घेऊन देखील आपण हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत.